या टायमाला कसं केलं लगीन झालंय ना धंदा कसा काय निवडलाय नाद फळ अशी आहे चला घरची तयार झाली कशी काय घर लग्नासाठी कन्व्हेन्सिंग कसं झालं की लव्ह मॅरेज आहे आपले लोक आपले गद्दार असतात खरं आणि त्या नादाने यांचा संपूर्ण बिझनेस सेट झाला म्हणजे मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये आज रॅन्डम पर्सनॅलिटी मध्ये आपल्याला ना बाळूमामांच्या जन्मगावचे एक बाळूमामाचा भांडारात प्रसन्न झालाय म्हणून बाळूमामाच्या गावचे एक व्यक्ती आहेत त्यांनी आपल्यासोबत त्यांच्या गाडीतून मी चाललोय त्यांचं नाव सांगतील ते आता अकोळ गावचे आहेत निपाणीमध्ये त्याचं नाव तुमचं कुमार हनबर कुमार हनबर आता यांच्यासोबत आजचा प्रवास यांच्यासोबत असणार आहे कुमार दादा गाडी आपलीच ना होय माझ्या स्वतःचे आहे किती वर्ष झाले 3 वर्ष झाले आता तुमचं वय किती चालू आहे मग आता माझं 28-29 चालू आहे 29 आणि पहिल्यापासून ड्रायव्हिंग स्किल मध्ये होय पहिल्यापासून आहे ओके आता लॉंग रूट बरीच वर्ष झालं चालू आहे हे ड्रायव्हिंग धंदा कसा काय निवडलाय एक गाडीची आवड होती म्हणून गाडी घेतली ती हा मग जॉब करत करत हे बघतोय बर ड्रायव्हर ठेवला याच्यावरती हा तिकडे ड्रायव्हर कधी येत नसला तर आपण यायचं याच्याशिवाय अजून गाड्या आपल्या आहेत का हो आहे की अजून एक आहे 2 आहेत बर एक भावाकडे असत्या हा एक माझ्याकडे असत्या म्हणजे भाऊ सुद्धा ड्रायव्हिंगच करतात होय भाऊ पण करतोय शिक्षण काय झालं का आपलं मी कसं जॉबला आहे ना इथे कागलला इनोव्हा मध्ये बर मग तेवढंच कधी ड्रायव्हर जर आला नाही तर तेवढंच एमर्जन्सी होऊन येतोय हा बाकीचं आपलं जॉब बघत असते कॉमन गोष्ट सांगू का कुमारदा मला जाऊ भेटला ना बोर पाटीलवर आम्ही भेटलोय की नाही तर पहिल्यांदा सगळ्यात भारी मला आवडली की आमच्या दोघांची वाईफ मॅच झाली कुठली तर आमच्या दोघांची प्लेलिस्ट सेमच आहे तुम्ही ऐकत असाल बॅकग्राऊंडला आशिकी मधली गाणी चालू आहेत आणि आपल्या सुद्धा डेस्कला ना आपल्या कम्प्युटरला नेहमी ही गाणी वाजत असतात तर आपली वाईफ मॅच झाली ना होय परफेक्ट आशिकी नाद फळ आशिकी आहे चला पुढे बघू आपण चर्चा करूया तुम्हाला लगीन विगीन झालंय का नाही होय झालं की तरच एवढा संसाराचा गाडा वाढायचा चाललाय होय टाइम किती जातो याला ड्रायव्हिंगला तर इथनं निप्पाणीतनं रत्नागिरीला जायला 4 तास लागते हा परत रत्नागिरीतनं बेंगलोरला जायला नाही म्हटलं तरी पण 1 रात्र पूर्ण जात आहे होय ना होय ओके आता मग तुमच्या खाण्यापिण्याचं कसं असतं आता ड्रायव्हर लाईफ म्हटलं तर अवघडच असते तसं होय, तुम्ही कुठं- कसं मॅनेज करताय कुठं मिळेल तिथंच खायचं हॉटेलला घरचं जेवण कधी घरचं जेवण घरी गेल्यानंतर आयला म्हणजे दिवसभर प्रॉब्लेम हाच आहे होय ओके पण तरी गाडीवर आलं की जेवणाचं काही हे नसतं इथे कधी मिळेल कधी नाही कुठं काय मिळेल ते खायचं माझा मग गाडी आपली कंपनीला लावली की माझं रॅन्डमली भाडं येतोय नाही कंपनीला लावलेली आहे काय फिक्स भाडं असतं फिक्स वाढ आता आपण मग रत्नागिरीला चालू मी ह्या रूटला डेली असतोय तुम्ही हो 1-2 दिवस आड करून असते त्यात तुमचं काम बघत हा काम बघत चांगली गोष्ट आहे आता काम गाडी बघत शेती बघत असते ना शेती पण आहे ना मी तो पण व्याप वाढवून ठेवलाय शाबास. साहेबाचा इन्कम सोर्सला ना मल्टिपल ऑप्शन आहेत बरं का असं नाही की ड्रायव्हिंग आणि गाडीच आहे गाडीवरती ड्रायव्हर ठेवलाय ड्रायव्हरला सुट्टी दिलं ना होय काय तू मला आला खाली करून बेंगलोर मधनं हा हा आज मी घेऊन आलो इकडे रिसेंटली त्यांची बेंगलोरची ट्रिप झाली ड्रायव्हर कडून आता ड्रायव्हर साहेबांनी सुट्टी दिल्याने मालक स्वतः चालवत निघाल्यात रत्नागिरीला आता मला रत्नागिरीसाठी निघालाय कितीला हो सकाळी 7ला निघलोय घरातून 7-7:30ला बर मग मला एक सांगा आता की या ड्रायव्हिंग बिझनेस मध्ये तसा रिस्की आहे रिस्क काय की सगळ्यात मोठी रिस्क मानली होती मग घरची तयार झाली कशी काय घरचे तयार झाले नव्हते त्यांना असंच म्हणून तयार केलं. वडील आहेत का हो, वडील काय आहेत. काम करतात वडील शेती बघतात पहिल्यापासून पहिल्यापासून होय. मग ह्या क्षेत्रात तुम्ही निवडलं मग त्यांचं रिएक्शन कसं होतं रॅन्डम खरं सांगतो बरं का म्हणजे कोणाला नको म्हणत होते पहिला. आपलं पोरग ड्रायव्हर व्हावं नाही, होय. मग तुमची घरची तयार कशी केलीत ते नाही म्हणतो ते पहिला वडील घरातले गाडीसाठी हा तरी पण जरा समजून सांगितलं असं साहेब साईड बिझनेस करूया हा काहीतरी 4 पैसे शिल्लक राहतील हा, हा. समजून सांगून ड्रायव्हर ठेवून करूया समजून सांगितल्यानंतर मग तयार झाले सगळ्यात महत्वाचं तिने लग्न पहिला एक गाडी घ्यायला तयार नव्हते हा मग त्यांना समजून सांगितल्यानंतर मग कसं तर एक गाडी घेतली हा, हा, आणि थोडं 1 वर्ष 2 वर्ष चालल्यानंतर की नाही हा. मग परत त्यांनी स्वतःहूनच तयार झाली दुसरी गाडी घ्यायला खरं काय हा म्हणजे प्रपंच व्यवस्थित चालायला लागला हा
मग कंपनीत गाडी लावल्यानंतर व्यवस्थित चालली ना त्यानंतर मग त्यांचं ते स्वतः तयार झाले दुसरी गाडी आहे. बरं आता एक काळजातला विषय विचारतो बरं का, लग्नाच्या टायमाला कसं केलं? लगीन झालंय ना? हो लगीन परवा झाले 5 महिने झालं. काय सांगताय हो. या महिन्यात? हो आयुष्यभर. डिसेंबर मध्ये झालं डिसेंबर. म्हणजे नवरदेव नुकताच बाहेर पडलाय, लग्नाच्या अडचणीतनं बाहेर पडलाय, चांगली गोष्ट आहे. पण खरं सांगा लग्नासाठी कन्व्हिन्सिंग कसं झालं? का लव्ह मॅरेज आहे? नाही अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज केलंय? हो आणि म्हणजे नशीब चांगलं आहे हो. की वहिनी साहेब काय करतात? त्यांचं बीकॉम झालंय, बर सध्या आता घरी असतं. ओके, म्हणजे उच्च शिक्षित आहेत. हा. तुमचं शिक्षण? माझं 12वी ITI आहे. हा, म्हणजे तुम्ही पण चांगलं शिकलेलं हा. आहे. 12वी नंतर सुद्धा बरीच लोक थांबतात, पण तुम्ही ITI केलाय. होय. मग पुढे शिकायचा काय प्लॅन होता का कसं? नाही प्लॅन होता पण जॉब आला लगेच, हा, मग लगेच जॉबला लागलो. मग घरची परिस्थिती म्हणजे हालाकीची अशी होती का नॉर्मल होती? पहिला होते आला की आता सध्या जरा बऱ्यापैकी आहे. म्हणजे तुमचं शिक्षण चालू होतं तेव्हा? आमचं सेक्शन चालू होतं लय परिस्थिती गरीब. हा, मग हा आपलं नोकरी करणं गरजेचं होतं. हा शेती आपली किती घरची शेती आता आमची 5 एकर आहे. आहे ना? हा. म्हणजे हे करत शेतीकडे पण जातं. मग तुम्ही थोरलं का बारका? म्हणजे भाऊ भाऊ मी बारका, आणि भाऊ थोरलेत ना? भाऊ थोरला. टोटल बहिणी भावंड? नाही आम्ही दोघं जणच. फक्त दोघं? त्यांचं पण लग्न झालं असणार हो आहे. त्यांचं लग्न झालंय. मला आता ड्रायव्हर क्षेत्रामध्ये तुम्ही आता 3 वर्ष झाले ऑलमोस्ट, है होय. ना स्वतंत्र? त्याच्या अगोदर ड्रायव्हिंग शिकली कुठे, ते महत्वाचं आहे. त्याच्या अगोदर असंच की दुसऱ्यांच्या गाडीवर जाऊन म्हणजे कामासाठी त्यांच्याकडे गेलता? कामासाठी नाही, मग गाडी महाराज हाऊस म्हणून जायचं. हा, म्हणजे शिकायला नादाने किंवा फिरायला नादाने? हा फिरायला जायचं. म्हणजे आवडीचं क्षेत्र आवडायसाठी सुद्धा त्यांना एक आवड असायला लागत्या. साहेबांना फिरायची आवड होती आणि फिरायसाठी तिने ड्रायव्हिंगचा जॉब स्वीकारला, बरोबर आहे ना? होय. आणि त्या नादाने यांचा संपूर्ण बिझनेस सेट झाला. म्हणजे ऑलमोस्ट लाईफ सेट आहे पूर्ण, होय. जवळपास सेट आहे. मग आता ह्या क्षेत्रात तुम्ही सुखी आहे का? हो ऐक. म्हणजे सॅटिस्फाईड आहे पूर्ण? होय. अजून काय अपेक्षित याच्यानंतरचा पुढचा प्लॅन काय या क्षेत्रात राहूनच? पुढचं काय नाही आता हायचं सेव्हिंग करत बसत. ओके, हाय. सध्या तरी काय सांगणार नाही पुढचा प्लॅन काय असेल ते. बरं ठीक आहे, पण एनजीओ सोबत ना बेस्ट ऑफ लक. कारण माणूस हा स्वप्नाचा पाठलाग करणारा दिसतोय नेहमी, प्रॅक्टिकल दिसतोय. आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक बरं का, तुमचं विजन एकदम क्लिअर आहे. आता ड्रायव्हिंग मध्ये ना लॉंग रूट कुठला मारलाय आतापर्यंतचा? पुणे, बेंगलोर, हा रत्नागिरी, बेंगलोर, राणेबेन्नूर, बदामी. हा, बदामीला पण जाऊन आलाय? होय. अरे वा, तिकडली मंदिर वगैरे फिरून आलाय होय. बदामीची? होय. मस्त मस्त मस्त, एक नंबर. आणि आता कुणीकडे जायची इच्छा आहे का, किंवा असं इकडच्या ठिकाणचं मला भाडं मिळावं असं काय? नाही तसं काय नाही, आता सगळी भाडे मिळाले, सगळे फिरून आलेस. नाही त्याची पण असते की बाबा, मला आता समजा मी रायगडला गेलेलो नाही तर हा. तिकडचं एखादं भाडं मिळावं, किंवा मी अजून दिल्लीला चेन्नईला गेलेलो नाही हा, हा. तिकडचं भाडं, असं तुमचं काही लिस्ट आहे का नाही? तसं काय नाही. कंपनी जिकडे पाठवाल तिकडे, पाठवलं तिकडं. होय. जिकडे जाईल तिकडे तुमचा एन्जॉय आहेच. होय. आता भारतात बघा ही एवढं रस्ते करायला चालू आहेत बरं का. तुम्ही आता इकडे रत्नागिरी रूटला किती वेळा गेलाय? मी आता आलो इकडे 10-12 वेळा आलो. आलाय ना? होय. आता बाकीच्या ठिकाणी पण रस्त्याची कामं चालू आहेत, तुम्हाला तेच बघितलं तुम्ही. आता हा सगळ्यात फास्ट कुठल्या साईडचं काम चालू आहे? फास्ट चालू आहे आता हे पण रत्नागिरीचं पण. हेच आहे ना? हा. पण अनुभव तुमचा, जुना रस्ता पण तुम्ही बघितलाय होय. आणि नवं रस्ता, होय. मग काय फरक वाटतोय? चांगलं होणार, वाईट होणार, की काय वेगळं झालंय? नाही रस्ता झाला की चांगला होणार. होणार. होय. अगोदरच्या रस्त्याचा अनुभव? अगोदरचा रस्ता जरा लहान, एक सिंगल पदरी होता, आता ह्यो डबल पदरी आहे. हा हा हा, त्यामुळे आपल्याला वेळ पण कमी लागेल जायला. बरोबर. आता रत्नागिरीला पहिलं तुम्ही काय 4-5 तासात जात होता? हा? पहिलं रत्नागिरीला किती तासात जात होता? पहिले 5-6 तास लागणार की. आणि आता पूर्ण रस्ता समजा झाला आणि सुरू पण झालं, मग किती वेळ लागू शकतोय? पूर्ण रस्ता पूर्ण कोल्हापूर ते रत्नागिरी झाला तर एक 2.5-3 तासात जाईल गाडी. बऱ्याचदा काय झालंय, मी आता ड्रायव्हर लोकांसोबत चर्चा करतोय की नाही, हा. तर त्यांनी सांगताना त्यांचा अनुभव सांगितलं की आपली लोक किंवा काय आपल्याला सपोर्ट करत नाहीत, हा. मग किंवा आपलीच लोक पाय खेचत, असं बऱ्याच लोकांच्याकडून मला आलं. मग तुमचा अनुभव काय या बाबतीत? बाबा आपली लोक खरोखर सपोर्टिव्ह आहेत की असंच काय?
नाही, आपले लोक आपले गद्दार असतात. खरंच आहे. होय. आपले गद्दारच आहेत. 100% गद्दार असतात. हे हे ना अगदी महाराजांच्या काळापासून सुद्धा म्हणजे महाराजांना सुद्धा आपल्या लोकांनी दगा दिलेला आहे, गद्दार केलेले आहे. आणि तो अभिशाप आहे आपल्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा काय. पण आपली लोक खरोखर गद्दार असतात प्रत्येकाच्या तोंडातून ऐकायला मिळतंय. का हो? तुम्हाला असा काय अनुभव आलता काय? होय. जरा शेअर केला तर बरं होईल. हाय. सांगू शकताय आमच्या सगळ्यात बाबा, बिना नाव घेता सांगा काही इन्सिडेंट काय झालेला? अनुभव आला तो फक्त एवढंच. नाही, सध्या साहेब कम्फर्टेबल आहेत ह्या गोष्टीसाठी. पण ठीक आहे, पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत की आपली जवळचीच लोक ना, हो. जवळची लोक ना आपल्याला पाठबळ देत नाहीत. ही अशी गोष्ट आहे. बरं, असा अनुभव कधी आला की बाबा बाहेरच्या लोकांनी आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त आपल्याला रिस्पेक्ट दिलाय? आला की. हा, मग ती गोष्ट ती सांगू शकता, ती चांगली गोष्ट आहे. होय. काय घटना होती तशी? गाडी घ्यायसाठी थोडी अडचण होती मला, हा परंतु मला माझ्या माणसाने कोण सपोर्ट केला नव्हता, हा पण माझ्या मित्रांनी सपोर्ट केला होता. ओके. माझ्या मित्राने डायरेक्ट 50,000 रुपये काढून दिले होते मला गाडी घेतली एका शब्दावर? एका शब्दावर. मित्राचं नाव सांगू शकताय? हो. सांगा की प्लीज. महेश पांढरपोटे. महेशराव, दोस्ताला तुमची जाणीव आहे बरं का तुमच्या मदतीची. भारी माणूस आहे. दोस्तासाठी जेवढं मला शक्य आहे तेवढं करतो. अरे ही लाईन अंडरलाईन करण्यासारखी. जे शक्य आहे ती सगळ्या गोष्टी करू शकताय, हे मैत्रीचं ताजं उदाहरण आहे. जी शक्य गोष्ट नाही त्यासाठी मदत करायला ती पण करण्याचा प्रयत्न करणार. अगदी 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 अगदी. ह्या रस्त्याला तुम्ही आजपर्यंत किती प्रकारचं पदार्थ खाल्लायचा? आपलं हे रेग्युलरच की हा. चपाती भाजी वगैरे. समजा मग एखाद्या दिवशी जेवण चांगलं नाही भेटलं, मग प्रवास व्यवस्थित होतो का? हो, करायलाच पाहिजे नाही. मानसिकता किती मॅटर करत्या? शिस्त काय आता हेच की. किंवा समजा आता पूर्ण दिवसभर तुम्ही मला वाटतं रात्री कितीला परत येणार ना रत्नागिरीत? हो, पडते ना गे. संध्याकाळी घरी परत आल्यावर ते घरी गेल्यानंतर सुकून असतोय. होय. बरोबर ना? घरी गेल्यानंतर कंबर्ड काय म्हणते इतक्या वर्षात सवय झाली की आता 3 वर्ष झाले म्हणजे आताची सुरुवात आहे. होय. मग कंबर्ड काय म्हणतोय आता? दुखा लागते गे. घरी गेल्यानंतर काम लागतंय. होय. ही एक गोष्ट आहे. पण ह्या क्षेत्रात तुम्ही समाधानी आहेसा असं दिसतंय. हो, आहे गे. आहे ना? फॅमिलीसाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी टाइम भेटतोय का? म्हणजे कसं फॅमिलीसाठी टाइम देतो की. पाहुण्यांच्याकडे जाणे ना, कोणाला हो. लगीन कार्य आलं. हो, जातो. माझा ड्रायव्हर असल्यामुळे मी जातो ना. हा, म्हणजे ज्या लोकांच्या ड्रायव्हर नाही त्यांचं थोडस. हा, त्यांचा जे मालक स्वतः लागतो ना, ड्रायव्हर असतो त्याच्याकडे अवघड होतोय. ओके. व्यसन वगैरे काय करताय का? व्यसन वगैरे काय नाही. अगदीच अगदीच. माणसाच्या चेहऱ्यावर दिसतंय. मी मुद्दाम विचारलं बरं का, कारण ह्या बिझनेस मध्ये ना माणूस व्यसनी म्हणजे तात्पुरतं व्यसन. आता म्हणजे तंबाखू वगैरे ठीक आहे, गुटखा खातोय, दारू पण ठीक आहे काही वेळेला, पण लिमिट मध्ये. बरोबर आहे ना? होय. हे त्यासाठी मी विचारत होतो, कारण बऱ्याच लोकांचं आयुष्य या व्यसनानं उद्ध्वस्त केले. आणि ड्रायव्हिंग क्षेत्र म्हटलं तर व्यसन हे लागूनच आलंय. बरोबर आहे ना? होय. ड्रायव्हिंग क्षेत्राला अभिशाप म्हणजे व्यसनातच आहे. आणि ज्यानं या व्यसनावरती विजय मिळवलाय की नाही, तोच या क्षेत्रामध्ये टिकला. तुम्हाला काय म्हणायचं आहे? बरोबर आहे. तुमच्या बघण्यात असं कोणी आहे का बाबा जे चांगलं जीवन जगता आलं असतं पण व्यसनामुळे वाईट झालं, असं कोण आहे? गावात आहेत तसे पण नाही. ओके. आता प्रत्येकाच्या आयुष्यात एक आयडॉल असतोय. हा. मला तसं व्हायचंय. हा. बरोबर. तसं तुम्ही कोणाला तरी ड्रायव्हिंग करताना बघितलं असेल ना, बाबा मी ह्याच्याकडे बघून मला पण गाडी शिकायची किंवा असं कोण होतं? होता की. कोण ते? आमच्या गावातला एक मेंबर होता. ओके. त्याची गाडी होती असते. हा हा. त्याच्याकडे बघून वाटायचं की आम्ही कधी गाडी घेऊ. बर. त्याची अमावस्या वगैरे असली की नाही त्याची आपण गाडी पूजा करायला जाणार. ओके ओके ओके. तेव्हा वाटणार आम्हाला की आम्ही कधी गाडी घेऊन आम्ही कधी पूजा करणार असं वाटणार. आता आणि ते सक्सेस झालंय. हा. आज किती गाड्या येतात? आज माझ्या आता 2 आहेत, ट्रक आहेत, हा. 2 व्हीलर आहेत 2. बर. 4 व्हीलर पण होती कार. हा. ते घरात लावून असल्यामुळे देऊन सोडलो. विशेष नाही, विशेष नाही. मम्मी पप्पांच्याकडे आता समाधान आहे. हा. दारात एवढ्या गाड्यात म्हटलं मम्मी पप्पा समाधान. हो, फॅमिली एकत्रच आहे आपली. फॅमिली एकत्र. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
एका आई वडिलांना आपल्या मुलांच्याकडून काय अपेक्षित असते? तुमचं वय आता 29 आहे ना? होय 29व्या वर्षी आता तुमचे बंधू मला वाटतं एक 2 वर्षांनी मोठे असतील तुमच्यापेक्षा, भाऊ आहे ना? तर समजा आई वडिलांना अपेक्षित असतंय काय आपल्या मुलांनी वेल सेटल असावं, चांगलं काम करावं. तर या क्षेत्रात एवढी रिस्क असताना सुद्धा मम्मी पप्पांना कन्व्हिन्स करणं, मग या धंद्यामध्ये इतकी वर्षात पॉझिटिव्ह राहणं आणि एवढ्या लवकर प्रगती करणं सहजासहजी कोणाला शक्य नाही. याच्या पाठीमागं ह्या साहेबांचं कष्ट आहे, मेहनत आहे आणि सगळ्यात महत्वाचं कुटुंबाचा सपोर्ट आहे. बरोबर आहे ना? होय फॅमिली सपोर्ट आजही एकत्र आहेत आणि ही सगळ्यांनी पाळलं पाहिजे. बाबा जोपर्यंत घर आपलं पाठीशी आहे की नाही त्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट अशक्य होत नाही. त्यामुळं दादा तो तुम्हाला दादा तुमचा एक मनोगत व्यक्त करू शकता. थँक्यू कुणाला म्हणशील या क्षेत्रात तुम्हाला जास्त सपोर्ट केल्याबद्दल? माझ्या मित्रालाच महेश रावांच्यासाठी. महेश राव पुन्हा एकदा तुमची आठवण आहे नक्की सांगा. त्याच नाही एक पार्टी द्यायला लागते साहेबांनी. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या फॅमिलीचा सपोर्ट असणं कितपत योग्य आहे आणि तो फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकणार नाही किंवा आपल्या मित्राचा सपोर्ट पण तेवढाच असायला लागतोय. हा मोलाचा सल्ला देणारे कुमार अनवर हे निपाणी गावचे सुपुत्र आहेत. ड्रायव्हिंग क्षेत्रात कमीत कमी कालावधीत आपला हा बिझनेस इस्टॅब्लिश केलाय. ह्या क्षेत्रामध्ये पाय रोवून उभा आहेत आणि यशस्वीरित्या घोडदौड चालू आहे. तर मित्रांनो रवी आणि स्टोरीमध्ये ह्या चॅनलवरती आपल्याला अशाच नवनवीन अवलिया व्यक्तींची मुलाखती बघायला भेटणार आहेत आणि फॅमिली आणि मित्र यांच्या सपोर्ट शिवाय आपलं कोणतंही क्षेत्र अयशस्वी आहे, यशस्वी होणार नाही. हे सल्ला देणारे कुमार दादा यांच्यासोबत भेटूया परत कधीतरी. आणि आपल्या रवी आणि स्टोरी या चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ, नवनवीन मुलाखती येत राहतील जे बिझनेस रिलेटेड असतील, जे यशस्वी बिझनेस करण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन देत राहतील. कारण गुरुकडून कोणताही कानमंत्र घेतल्याशिवाय यशस्वी होत नाही आणि कोण आपल्याला मोलाचा सल्ला देऊन जाईल आणि कुठला सल्ला आपल्यासाठी अमृततुल्य टर्निंग पॉईंट देणारा ठरेल हे सांगू शकत नाही. म्हणून अशाच टर्निंग पॉईंटसाठी, अशाच वेगवेगळ्या मोटिवेशनल स्टोरीसाठी, बिझनेसमध्ये सक्सेसफुल झालेल्या लोकांच्या मुलाखती घेण्यासाठी मी पण तयार आहे आणि बघायसाठी तुम्ही तयार राहा. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.